दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मध्य रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांना दिवाळी तसेच छठच्या उत्सवासाठी आपल्या परिवारजनांच्या सोबत ते उत्सव व्यवस्थितपणे साजरे करता यावेत यासाठी मध्य रेल्वेने यावर्षी 1680 या स्पेशल गाड्या चालवलेल्या आहेत. या सर्व गाड्या रेग्युलर गाड्यांच्या शिवाय चालवल्या येत आहेत. यामध्ये साधारणपणे 400 गाड्या ज्या आहेत या ऑलरेडी चालवल्या गेल्या आहेत. या गाड्यांसोबतच आपण प्रवाशांना कुठल्याही प्रकारची स्टेशनवरती अडचण येऊ नये यासाठी होल्डिंग एरियाज बनवलेले आहेत. हे होल्डिंग एरियाज प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे, नागपूर अशा मुख्य स्थानकांवरती बनवण्यात आलेले आहेत. या सर्व होल्डिंग एरियामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. सोबतच जनता आहाराची व्यवस्था केलेली आहे. दिशादर्शक आणि गाड्यांची स्थिती दाखवणारे डिजिटल फलक देखील लावलेले आहेत. यासोबतच मे आय हेल्प यू बूथची सोय देखील करण्यात आलेली आहे. या दरम्यान प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून ॲडिशनल तिकीट काउंटर UTSच्या तिकिटांचे देखील चालू करण्यात आलेले आहेत. आणि यावर्षी नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या द्वारे मध्य रेल्वेच्या माध्यमातून मोबाईल UTS ज्यामध्ये फिरत्या मोबाईलच्या माध्यमातून UTS तिकीट बुकिंग केली जाते अशी सुविधा देखील प्रवाशांना देण्यात येत आहे. यामध्ये चालवण्यात येणाऱ्या ज्या गाड्या आहेत या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गाड्या आणि वेगवेगळ्या स्थानकांवरनं चालणार आहेत. जर आपण 18 तारखेची गोष्ट पाहिली तर या दिवशी एकूण 15 गाड्या चालवण्यात येणार आहेत. या सर्व गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं दानापूरसाठी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून बनारससाठी आणि गोरखपूरसाठी, सोबतच पनवेलवरनं चिपळूणसाठी आणि नागपूर स्थानकांवरनं पुण्यासाठी, खडकी स्थानकावरनं श्रीगंगानगरला, पुण्यावरनं गोरखपूरला आणि सोबतच पुण्यावरनं दानापूर या स्थानकासाठी चालवण्यात येणार आहेत. याशिवाय 2 गाड्या ह्या पुणे, कोल्हापूर आणि कलबुर्गी या दरम्यान व एक गाडी ही पुण्यावरनं हजरत निजामुद्दीन या स्थानकासाठी चालवण्यात येणार आहे.